मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आणि जे पाणी खराब होतं त्याच्यावर एक नाराजी व्यक्त केली की श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फरक समजायला आणि अशा पाण्यामध्ये स्नान करायचं की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळा करतात, हे काही अंधश्रद्धा नाही आहे, ही आमची श्रद्धा आहे। गेल्या अनेक वर्षापासून शेकडो हजार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक धार्मिक अधिष्ठान आहे आणि म्हणून इथे प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही। निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावधी लोक आल्यावर थोड्याफार प्रमाणामध्ये होऊ नये। आता नाशिकच्या बाबतीमध्ये मी सांगेल की आता आज गोदावरीमध्ये प्रदूषित पाणी येत तर आहे, अनेक फॅक्टरीचं डायरेक्ट केमिकलयुक्त पाणी त्या ठिकाणी येतं आहे, पण त्या संदर्भामध्ये आमचे आता पूर्ण प्रयत्न झालेले आहेत। जवळपास 1200 कोटी रुपयाचा MLD प्लॅनसाठीचा आम्ही STB प्लॅन त्या ठिकाणी करतो आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन करतो आहे आणि पाणी शुद्ध करण्याचा आम्ही त्या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। पण कुंभमेळ्याचं शाही असतं त्या दिवशी एक सत्य आहे की लाखो लोक येऊन एका दिवशी एक श्रद्धा असते आपली आणि त्या दिवशी सगळे लाखो लोक नुसतं तिथे स्नान व्हावं, एक डुबकी मारावी त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। त्याला एक धार्मिक अधिष्ठान आहे, त्याला एक धार्मिक स्थान त्या महात्म्य त्या गोष्टीचं आहे आणि म्हणून सगळे करत असतात। आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा नाही, काही जादूटोना नाही किंवा काही छूमंतर नाही आहे।